चंदगड नगर पंचायतची निवडणुका जाहीर झालेत. आज आजऱ्याची चालू झाली. आजरा आपण चांगल्या ताकदीने जिंकतोय आणि चंदगडच्या नगरपंचायतमध्ये खूप ताकदीनं आपण ही निवडणूक जिंकतोय. 18च्या 18 नगराध्यक्ष आपला भारतीय जनता पक्षाचा होतोय. त्याबद्दल मला आणि त्याला कारण काय आहे की कारण असं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये जे दोन्ही राष्ट्रवादी सगळे नेते एकत्र होते आणि त्या नगराध्यक्षांनी 5 वर्षामध्ये 55 कोटीचा निधी आणला असं म्हणतात. तर आम्ही 1 वर्ष आज पूर्ण झालं माझ्या आमदारकीला. 1 वर्षामध्ये 193 कोटीचा निधी 193 कोटीचा निधी चंदगड नगर पंचायतला आणला आणि 82 करोड रुपये अंडरग्राऊंड पाईपलाईन गटर सर्व 56 करोड रुपये अंडरग्राऊंड सर्व इलेक्ट्रिकचे आणि 24 करोड रुपये पिण्याचं शुद्ध पाणी आणि समाज कल्याण खात्यातून 15 करोड रुपये वसतिगृह, रवाना देण्यासाठी 2.5 करोड रुपये भक्ती निवास, 1 करोड रुपये नमो उद्यान, 5 करोड रुपये स्पोर्ट्स अकॅडमी आणि अजून 3 करोड देतो सगळ्यांनी लागले तर अजून देतो 5. जागा कमी आहे. त्याबरोबर 23,000 करोडचा रोड जो शक्ती मार्ग भक्ती मार्ग हा रोड नागपूर ते गोवा आपण चंदगड मार्गे नेतोय. त्याचबरोबर बेळगाव वेंगुर्ले रोड जो आपण 25 कोटीचा निधी फक्त रिपेअरिंगला येतो आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये 6 मीटरचा रोड हा आपला पूर्ण होतोय. आज 7,450 कोटीचा निधी चंदगड मधील कानूरगाव मध्ये आपण आणली आणि त्याचबरोबर एक 2600 कामगारांचा रोजगार आपण निर्माण झाला. एक केंद्र सरकारकडून अजून एक मोठी इंडस्ट्री येते आणि उद्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब 30 तारखेला येत आहेत आणि अजून सभेचं ठिकाण ठरलेलं नाहीये. तर एक सभा एकाच ठिकाणी होईल आणि ती तारीख मला वाटते प्रचाराचे आजचे दिवस असेल. तर सर्व ताकदीनिशी मी त्यांच्या जीवावरती माझ्या भारतीय जनता पक्षाचे सहकारी पक्ष शिवसेना सोबत आहोत. जनसुराज पाय सत्तेमध्ये आहेत आणि हा जनता दलला आपण सोबत घेऊन जशा ह्या नगराध्यक्ष निवडणुकीच्या बरोबरच ताकदीने आपण झेडपी आणि नगरपंचायत हे पंचायत समिती ह्या पण आपण ताकदीने जिंकतोय आणि गोकुळमध्येचा परिणाम खूप वेगळा दिसेल. या निवडणी आपण एक संघ राहून